नमस्कार छत्रपती संभाजीनगरकर. जर तुम्ही राहत असाल बीड बायपास येथे आणि तुम्ही चांगल्या शाळेच्या शोधात असाल तर वाट कसली बघता, तर बालज्ञान विद्यामंदिर. तर ही शाळा आहे नियर अप्रतिम घरकुल, बिहाइंड कमलनयन बजाज हॉस्पिटल, बीड बायपास रोड, सातारा परिसर, छत्रपती संभाजी. तर चला आपण आज बघूया आपल्या ऍडमिशनची प्रोसेस काय. मॅडम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा. तर शाळेत ऍडमिशन घ्यायचंय, तर आपली शाळेची प्रोसेस. आपल्या शाळेत जर प्रायमरीचा वर्ग इकडे भरतात. आपली मोठी ब्रँच खडकेश्वरला आहे, तिथे 1ली ते 10वीचे वर्ग असतात आणि इथे प्री प्रायमरी. शाळेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर इथे विद्यार्थ्यांसोबतच पालकांच्या पण मनाचा विचार केला जातो आणि सर्वसामान्यांपर्यंत इंग्रजी शाळा पोहोचावी हा या शाळेचा उद्देश आहे. आज आपण बघतो की मोठ्या मोठ्या इंग्लिश स्कूल फक्त तिथे दिखावा केला जातो आणि ती फी सर्वसामान्य पालकांना परवडत नाही. आपण रिझनेबल फी मध्ये विद्यार्थ्यांना संस्कार कसे दिले जातील यावर भर देतो. संस्कारक्षम पिढी कशी घडवली जाईल हे पाहिलं जातं. आपली भारतीय संस्कृती जसे सण उत्सव, प्रत्येक सण आणि उत्सव आपल्या शाळेत साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना त्याची माहिती दिली जाते. आज आपण पाश्चात्य संस्कृतीला जास्त बघतो. क्रिसमस असेल, ग्रीन डे असेल, रेड डे असेल, गणपती, दिवाळी, होळी हे सण सुद्धा आपल्या शाळेत साजरे करत असतो. तर माझी प्रत्येक पालकांना विनंती आहे की विद्यार्थ्यांसोबत शाळा, विद्यार्थी आणि पालक हा असा जो त्रिकोण आहे तो पूर्ण व्हायला हवा. फक्त शाळेने जबाबदारी घेऊन होत नाही, तर पालकांनी सुद्धा प्रत्येक गोष्टीत सहभागी झालं पाहिजे. आपण जे शाळेची सहल नेतो तर त्या सहलीमध्ये विद्यार्थीच नाही तर माता पालकांना सुद्धा सहभागी करत असतो. वरती जाऊन क्लास बघू शकता. गुड मॉर्निंग चिल्ड्रन. सिट डाऊन. हा आपला मोठा वर्ग आहे फर्स्टचा. इथे फर्स्टचा वर्ग बसतो आणि बाकीचे वर्ग मी तुम्हाला दाखवते. या ना. गुड मॉर्निंग चिल्ड्रन. गुड मॉर्निंग चिल्ड्रन. गुड मॉर्निंग. मेरी क्लास है फर्स्ट स्टैंडर्ड और सीनियर की. मैं इनको पढ़ाती हूँ 1 साल से और स्कूल मैं 1 ईयर से यहाँ पर काम कर रही चला आपण या शाळेबद्दल पॅरेंट्सचे रिव्ह्यू विचारू की त्यांचं काय मत आहे त्यांचे स्टुडंट टाकल्यानंतर या शाळेत. आपका क्या रिव्यू है स्कूल के बारे में? काफ़ी अच्छा है. मैं भी जब अपने बच्चे के लिए स्कूल ढूंढ रही थी तो हमारे मिलने वाले हैं कोई बच्चे की दादी हमारे पास बताते रहते हैं, तब उन्होंने बताया था कि यहाँ पे काफ़ी अच्छा स्कूल है. तब से डाला है, तब से मेरे बेटे में काफ़ी इम्प्रूवमेंट भी आया. टाइम से टाइम वो बोलता है मम्मी मॉर्निंग में उठ के योगा करना चाहिए. स्कूल वाले लोग योगा, श्लोक वगैरह जितने भी प्रार्थना वगैरह सब अच्छे से सिखाते हैं. पढ़ाई वगैरह टीचर भी सारे बहुत सपोर्टिव है, तो बहुत ही अच्छा स्कूल है. तर तुम्हाला काय वाटतंय शाळेबद्दल? तुमचं विद्यार्थी इथं आहे तर त्याच्याबद्दल काय सांगा. एकदम छान शाळा आहे आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण इथं मिळतं. आनंददायी शिक्षण ज्याला म्हणतात ते आनंददायी शिक्षण इथल्या मुलांना मिळतं आणि मुलं कधीही फ्रेश राहतात, रडत घरी येत नाहीत किंवा शाळेत आणल्यानंतर मी सोडताना रडत नाहीत. तर यामुळं मला या शाळेचा अभिमान वाटतो. एवढं मी. तर तुम्हाला काय वाटतं शाळेबद्दल? नाही, शाळा तर छान आहे. श्रीनिधी हुशार आहे त्यांच्यामुळे आणि 30 पर्यंत करते. ABCD पहिलं काही येतच नव्हतं. ते दुसरा वर्ष आहे पण प्रगती छान झाली मुलींची. आणि शाळा मॅडम लोक पण काळजीपूर्वक घेतात. योगा शिकवतात, श्लोक शिकवतात, मराठी पण शिक्षण आहे, इंग्लिश पण आहे. पण लेकरेमध्ये छान प्रगती. तर तुमचं काय मत आहे तुमच्या विद्यार्थ्याला टाकल्यानंतर या शाळेबद्दल? माझी नात आहे नित्या व्यंकटेश गिरी. तर मी 2-3 ठिकाणी 2-3 वेळेस शाळा पाहिल्या, पण कुठं फी जास्त आहे, कुठं शाळा दूर आहे. पण मग मला इथं नंतर माहिती झाली इथं शाळा आहे म्हणून मग मी या शाळेत आले
मी स्वतःच घेऊन आले माझ्या नातीला आणि टाकलं, मग आम्ही त्या शाळेमध्ये टाकलं. पण मग तिथे चांगलं आहे, असं ABCD म्हणते, ABCD स्वतः लिहिते, पुन्हा 20-22 पर्यंत अंक लिहिते ती. आणि बोलत नव्हती जास्त ती अगोदर, आता ती थोडी घरी पण व्यवस्थित बोलते. आणि मॅडमनी जे शाळेत करून दाखवलं ते आम्हाला घरी पण करून दाखवते. आणि मॅडम वगैरे सगळे लोक चांगले उत्साही आहे. आणि बरेचसे कार्यक्रम, नवरात्राचे कार्यक्रम घेतात, गणपती बसवतात. तर आम्हाला ते, आम्ही पण होतो त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो होतो. आणि खेळ वगैरे, बक्षीस समारंभ, मुलांना उत्साह कसा वाटेल ते टीचर लोक बरोबर त्यांच्याकडून करून घेतात. गाणे वगैरे, पोयम वगैरे म्हणतात. जे समजा मॅडमनी इथं करून दाखवलं ते घरी बरोबर मुलं करतात. तर मला थोडं व्यवस्थित वाटलं. मेरे बच्चे का नाम है आर्नो। वो बहुत अच्छा पढ़ाई कर रहा है, 3 साल से इधर ही है। पहले मैं गया हूँ। नातंबाट आहे, तो 3 वर्ष झाला ह्या शाळेमध्ये शिकतो आणि सार्थक पण आहे, दोन्ही पण आहेत. शाळेमध्ये खूप छान प्रकारे शिकवले जाते. 3 वर्षामध्ये त्याच्यामध्ये खूप प्रगती चांगली झालेली आहे. बालज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल आपले सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी संस्कारक्षम व्हावा, गुणवान व्हावा, प्रज्ञावान व्हावा या उद्देशाने सन 2017ला येथे शाळा सुरू केली. आमची पहिली शाळा 1964 साली खडकेश्वर येथे सुरू झाली. तेथे आमचे प्रज्ञावान विद्यार्थी आहेत, IAS अधिकारी आहेत, प्रज्ञावान डॉक्टर देखील आहेत, IAS अधिकारी, तहसीलदार, कलेक्टर असे विविध पदं भूषवित आहेत. याचा पाया म्हणूनच आम्ही इथे शाळा सुरू केली. आमचा उद्देश हा आहे की इथे संस्कारक्षम विद्यार्थी तयार व्हावे. येथे गीता, मनाचे श्लोक सगळे संस्कार शिकवले जातात. वाचन, लेखन यावर विशेष भर दिला जातो. त्याचबरोबर कृती शिक्षण देखील दिले जाते. आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा ही विनंती. धन्यवाद.